नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की आता राकेशने ज्या बॉसकडून पैसे घेतलेले आहेत, त्याने खरंच खूप मस्ती केलेली असते आणि त्याचं असं म्हणणं असतं, की हे जे पैसे आहेत, ते मी फेडणारच नाही, असं राकेशचं चाललेलं होतं. त्या दादाला गंडवायचं, पण खरा बॉस जेव्हा आलेला आहे, तेव्हा त्याने मात्र राकेशची वाट लावलेली असते. राकेशला कळायचं बंद झालेलं असतं. राकेश म्हणत असतो, "काय आहे हे सगळं?" कारण त्या बॉसने तर आता राकेशचा गळा दाबायला सुरुवात केलेली असते आणि राकेशला दाखवून दिलेलं असतं, की माझे पैसे तू असं बुडवू शकत नाही, कारण तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी घडत असतात आणि इकडे तो बॉस जो आहे तो राकेशचा गळा दाबायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर राकेशला म्हणत असतो, की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझे पैसे फेडायचे आहेत. तू हे जे काय ठरवलेलं आहे ना, तुला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील आणि मी तुझं ऐकेल, तर तसं होणार नाही. माझे पैसे फेडल्याशिवाय मी शांत बसणार नाही, जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाहीत. आणि तुला आता 2 दिवसांची मुदत देतोय. तू जर फसवेगिरी करून कुठे जायचा प्रयत्न करत असशील, तर मात्र मी सोडणार नाही, असं तो म्हणत राकेशचा गळा आवळत असतो. राकेश म्हणत असतो, की नाही दादा, मी पैसे देतो. नाही बॉस, मी पैसे देतो, नक्की पैसे देतो, 2 दिवसात पैसे देतो, मला सोडा. राकेशची अवस्था ही बिकट झालेली असते. म्हणजे ईश्वरीला, अंजलीला, अर्णवला त्रास देणारा राकेश आणि आज या बॉसने गळा आवळल्यानंतर राकेशची झालेली जी अवस्था आहे ना, ती खरंच पाहण्यासारखी झालेली असते. खरंच मजेशीर ही गोष्ट घडत असते, कारण राकेशने जी काही कामगिरी केलेली असते त्याच्यासाठी त्याला हा सगळा त्रास भोगावा लागत असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, की हे सगळं काय चाललंय तुमचं? मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तेव्हा अर्णव म्हणत असतो, काय भांडायला सुरुवात करतेस? तेव्हा मात्र अर्णवला ईश्वरी म्हणते, की नाही, मी तुमच्याशी भांडतच नाहीयेत. एकतर दत्तगुरूंच्या पादुका आपल्या घरी येणार आहेत, सोहळा आहे घरी, सगळी जबाबदारी आहे आणि मी फक्त हे सगळं जे काय आहे ना, ते घरातल्यांसाठी करते. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा ती म्हणते, की 2 दिवस फक्त. आजचा आणि उद्याचा दिवस गेला, की आपलं भांडण परत कंटिन्यू होणार आहे. मला घरातल्यांना हे कळू द्यायचं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे बहाणा शोधते तर माझ्याशी बोलण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, तसं काही नाही आहे. तुम्हाला वाटत असेल तसं, पण तसं काही नाही आहे. एवढं लक्षात ठेवा. कारण काहीही झालं तरीही मी बहाणा शोधतच नाही आहे आणि ज्या गोष्टी घडत आहेत ना, त्या तुम्हाला माहितीच आहेत, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही काय बोलत आहात. आणि अर्णव हसत असतो. म्हणजे ईश्वरीने भांडण मिटवलेलं आहे, ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. अर्णवला मात्र छान वाटत असतं. फायनली त्याचं आणि ईश्वरीचं भांडण मिटलेलं असतं. या गोष्टीचा आनंद अर्णवला झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो, की चला, म्हणजे मिस इंदोर माझ्याशिवाय राहू शकत नाही, ही गोष्ट आता फिक्स झालेली आहे, असं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं. इकडे राकेशला मात्र खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. खूप त्रास होत असतो, त्याची चिडचिड होत असते. हे सगळं त्या अर्णवमुळं घडते. त्याने माझे पैसे बंद केलेले आहेत. या सगळ्याला तो अर्णव जबाबदार आहे, असं इकडे राकेश म्हणत असतो. कारण राकेशच्या डोक्यात हाच विचार चालू झालेला असतो. काहीही झालं तरीही राकेशने ठरवलेलं असतं, की आता शांत राहायचं नाही. या बॉसचे पैसे दिल्याशिवाय आपल्याला आता चैन पडणार नाही, एवढंच राकेशच्या डोक्यात सुरू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे राकेश आता दारू पीत बसलेला असतो. रस्त्यावर तो दारू पीत आहे. त्याला जराही तिथे लाज वाटत नाही आहे. त्याचं जे काही चाललेलं आहे ते मात्र खरंच खूप असं भयानक असं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे राकेश म्हणत असतो, की नाही, काही झालं तरीही ते पैसे मला काढावेच लागणार आहेत. जोपर्यंत मी ते पैसे देत नाही, तोपर्यंत कुठलीच गोष्ट व्यवस्थित होणार नाही, हे राकेशच्या डोक्यात सुरू आहे. तर राकेश म्हणत असतो, की आता सोन्याची खाण हाती लागली पाहिजे, तरच हे पैसे मी मिळवू शकतो आणि त्या बॉसला देऊ शकतो, नाहीतर तो माझे तुकडे तुकडे करून समुद्रात टाकणार आहे, एवढी धमकी त्या बॉसनं राकेशला दिलेली असते. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो, की मला आता काहीतरी करावं लागणार आहे. या चिंट्याने माझे सगळे मार्ग बंद केले, म्हणून माझ्याकडे पैसे यायचे बंद झालेले आहेत, असं इकडे राकेश बोलत असतो. खरं तर राकेश हा अंजलीला लुबाडून पैसे गोळा
गोळा करत असतो. परंतु अंजलीच्या बँक अकाउंटवर जॉईंट अकाउंट करून अर्णवने त्या सहीचा अधिकार स्वतःकडे घेतल्यामुळं राकेशची मात्र वाट लागलेली असते. इकडे अंजली, मामा सगळेजण घरी असतात आणि मग मामी तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की अगं अंजली, काय झालं? आलेलं का जावई बापूंचा फोन? त्यांनी सांगितलं का तुला काय झालंय त्या बॉक्सचं? तेव्हा सगळेजण तिला विचारत असतात की काय त्या बॉक्स घेऊन बसलेली आहे. मग मामा म्हणत असतो की आता बाजारातून जे साहित्य आणायचं आहे ते सगळं मी आणि आकाश जाऊन आणतो, सगळी तयारी करतो. अर्णव म्हणत असतो डेकोरेशनचं. तेव्हा मामा म्हणतो आहे ना. नाही, मलाही खरं सांग अर्णव, तू पूजेला तरी बसणार आहेस ना, का ते पण तुला जमणार नाहीये? असे इकडे मामा विचारू लागतात. तेवढ्यात ईश्वरी तिथे आलेली असते आणि ईश्वरीला आलेलं पाहून खरं तर मज्जा आलेली असते. ती म्हणजे या सगळ्यांना म्हणजे अर्णव आणि ईश्वरी यांच्यामधला वाद मिटलाय की काय असं सगळ्यांना वाटू लागलेलं असतं. सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी तिथे अर्णव सुद्धा असतो आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. तर मामा लगेचच बोलायला सुरुवात करतो की बघितलं का, अंजली अबोला मिटलेला आहे. आणि मग पुन्हा विचारू लागते अंजली की काय होतं ईश्वरी, सरप्राईज काय होतं सांग ना. आता अर्णवने जे सरप्राईज दिलेलं असतं त्याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो की त्या सरप्राईजमुळं आता ईश्वरी म्हणायला सुरुवात करते की सांगा आता, आणि मी आजींना दूध द्यायला जाते असं म्हणत ईश्वरी मात्र तिथून निघून गेलेली असते. आणि आता मात्र इकडे अंजलीच्या समोर ईश्वरीने स्पष्ट सांगितलेलं असतं की तुम्हीच सांगा काय सरप्राईज आहे. मग मामा आणि अंजली अर्णवला म्हणू लागतात की सांगा ना मग काय सरप्राईज आहे ते. अर्णव शांतच राहतो. मामी इकडे बाहेर वाटच बघत बसलेली असते. राकेश कधी येतोय आणि माझ्या त्या गोष्टीचं काय झालेलं आहे, माझा बॉक्स कुठं आहे, हा प्रश्न फक्त तिला पडलेला असतो. खरं तर राकेशमुळंच तो बॉक्स गायब झालेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो की काय झालं, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुम्ही गेला होता ना, मग तिकडं गेल्यावर काय झालं असं राकेश विचारू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही, तिथं तो बॉक्स नव्हता, त्याने मला वेगळाच बॉक्स दाखवला, तो बॉक्स माझा नाही आहे. तेव्हा मामा इकडे राकेश म्हणत असतो की पण मामी, त्या बॉक्समध्ये असं काय होतं की तुम्हाला तोच बॉक्स हवा आहे. तेव्हा मात्र मामी म्हणत असते की ते माझं आहे सिक्रेट, पण मला तो बॉक्स हवा आहे, माझा बॉक्स मला ओळखू येतो. तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते अहो आलात तुम्ही असं म्हणत अंजली आता आलेली असते आणि ती बोलायला सुरुवात करते. त्याच वेळेस इकडे राकेश मात्र म्हणत असतो की हो आलं राणी सरकार, आणि ती सांगायला सुरुवात करते अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला माहिती आहे का काय होणार आहे, उद्या आपल्या घरी दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत आणि खरं तर हा सोहळा खूप छान आहे असं जेव्हा इकडे अंजली सांगते तेव्हा तो म्हणतो की काय हे, मी तर भंगार विकून पैसे कमवत होतो, इथं तर सोन्याची खाणच माझ्या हाती लागलेली आहे. त्यामुळं अंजलीने त्याला स्पष्ट सांगितलेलं असतं की उद्या कुठेही बाहेर जाऊ नका. आणि राकेश मात्र खुश झालेला असतो. ठीक आहे, उद्या कुठेही बाहेर जायला नको एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. ईश्वरी आता आजींना दूध देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आलेली असते. तिथं आल्यानंतर ईश्वरी आजींना दुधाचा ग्लास देते आणि त्यांच्याशी बोलू लागते. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की हे बघ, उद्या दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत, त्या सगळी जबाबदारी तुला दिलेली आहे, पण ती जबाबदारी तुला व्यवस्थित पार पाडावी लागेल. जर तू ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये काही गोंधळ घातला, काही गोंधळ केलास तर मी तुला कधीच माफ करणार नाही असं इकडे आजी सांगत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीच गोंधळ होणार नाही, मी सगळं व्यवस्थित करेन असं ईश्वरी स्वतःहून आता शब्द देऊ लागते. आजीला ईश्वरी शब्द देत असते आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असते की जबाबदारी तुला व्यवस्थितच पार पाडावी लागणार आहे, कारण इतक्या वर्षानंतर सात्विकाची इच्छा पूर्ण होत आहे आणि हे सगळं तिच्या मनाप्रमाणे घडत आहे असं इकडे आजी सांगत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की काहीच प्रॉब्लेम येणार नाही, मी सगळं व्यवस्थित करेन असंही आता ईश्वरी स्वतःहून सांगू लागते. आजी मात्र ईश्वरीला म्हणतात की मी तुझ्यावर आत्ता विश्वास ठेवते, पण काहीही गोंधळ होता कामा नये. आता ईश्वरी विचार करायला लागते. ईश्वरी म्हणत असते जर खरंच काही माझ्याकडनं गोंधळ झाला तर खूप अवघड होईल, मला ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे आणि सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. आणि ईश्वरी मात्र आता प्रसादाची तयारी करायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणत असते की मला या प्रसादाची सगळी तयारी नीट करायची आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितच करायच्या आहेत, एवढाच विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो. ईश्वरी रवा भाजायला घेतलेला असतो आणि ईश्वरीचं काम सुरू असतं. ईश्वरीच्या डोक्यात एकच आहे की काहीही झालं तरीही आजीने दिलेली उद्याची जबाबदारी मला व्यवस्थित पार पाडली पाहिजे, एवढाच विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि ईश्वरी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असते.
इकडे अर्णव तिथे आलेला असतो आणि ईश्वरीला विचारतो, काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, प्रसादाची तयारी करते. अर्णव म्हणतो, म्हणजे तू आत्ता प्रसाद बनवून ठेवणार आणि उद्या तो देवाला दाखवणार? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी तयारी करून ठेवते, बेसिक तयारी जी आहे ती करून ठेवत आहे. अर्णव म्हणतो, असं आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय वाटलं? तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे माझ्याशिवाय तुला करमत नाही आहे, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी मात्र शांत राहते, कारण तिला अर्णवशी बोलायचं नाही आहे, तिला अर्णवशी वादही घालायचा नाही आहे. कारण ज्या पद्धतीने अर्णवने सरप्राईज दिलेला आहे त्यामुळं खरं तर ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि ईश्वरीची चिडचिड होत असते. पण आत्ता घरी दत्तगुरूंच्या पादुका येणार आहेत म्हणून फक्त आणि फक्त या एकाच गोष्टीसाठी ती शांत झालेली असते. त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की मला कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच प्रॉब्लेम होऊ द्यायचा नाही आहे, कारण उद्याचा सोहळा, उद्याचा कार्यक्रम हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव तिच्या तिथे असतो आणि तिला म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण एवढं चिडायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय करणार आहे? चिडू नको तर काय करू? कारण तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत की तुम्ही कशा पद्धतीने आणि काय केलेलं आहे. तेव्हा अर्णवची चिडचिड ही सुरूच असते, ईश्वरीची चिडचिड सुरू असते, कारण तिला माहितीच नसतं की हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र काय आहे. कारण अर्णवने तर मनापासून तिच्यावर प्रेम करायला तो लागलेला होता आणि त्या प्रेमाची कबुली दिलेली होती. पण अचानक जो काही गोंधळ झालेला असतो त्याच्यामुळं आता ईश्वरीच्या समोर आता ते सत्य येऊ शकलेलं नसतं आणि हा सगळा गोंधळ कशामुळं झालेला असतो हे तर अजून अर्णवने शोधून काढलेलं नाही. आता दुसऱ्या दिवशी ईश्वरीने छान अशी तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर सगळी तयारी झालेली आहे आणि ईश्वरी त्याचबरोबर अंजली दोघीही छान तयार झालेत. राकेश मात्र खुश असतो, चला आपलं काम होणार आहे एवढंच त्याच्या डोक्यात असतं, कारण त्याला काहीही करून त्या सुवर्ण पादुका ज्या आहेत त्या गायब करायच्या असतात आणि ते विकून पैसे आणून त्या बॉसच्या तोंडावर फेकायचे असतात. कारण काल बॉसने राकेशची जी वाट लावलेली असते ती मात्र खूपच भयानक असते. आजी म्हणते की वल्लरी कुठे गेलेली आहे आणि अजून तेवढ्यात वल्लरी तिथे येते आणि वल्लरी आली की आजी ओरडायला सुरुवात करते, कळतंय का काय चाललंय? कमी जास्त कामं असतात आणि घरची सून अशी बाहेर गेलेली आहे, ही गोष्ट शोभते का? तुला कळतंय का? तू काय करून बसलेली आहेस? असं म्हणत आता आजी ओरडायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते, अहो आजी, आई आवरूनच गेले होते मी. तेव्हा आजी म्हणते की आवरून गेले होते म्हणजे काय आवरून गेले होते तू? तुझं आवरून गेले होते का? घरातली कामं कोण करणार आहे? असं आजी ओरडायला सुरुवात करते. तोपर्यंत आता सगळेजण तिथे आलेले असतात आणि सांगू लागतात की दत्तगुरूंच्या पादुका आलेल्या आहेत. इकडे अर्णव, ईश्वरी सगळेजण बाहेर जातात, आकाश वगैरे सगळे बाहेर जातात आणि इकडे राकेश मात्र खुश झालेला आहे की फायनली तो दिवस आलेला आहे. कारण एकदा का ह्या पादुका हातात घेतल्या आणि मग हे पैसे आपण त्या बॉसला दिले की आपण निवांत झालो. कारण ह्या राकेशला या अर्णवमुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि त्या गोष्टीचा आनंद मात्र इकडे राकेशला खूप असतो आणि तो आता त्या तयारीत असतो. इकडे अंजली त्याचबरोबर ईश्वरी, आजी सगळेजण आता गेलेले आहेत. आजी ईश्वरीला सांगतात की औक्षणाचं ताट हातात आहे, पूजा करायची आहे आणि ज्यांनी पालखी हातात घेतलेली होती, खांद्यावर घेतलेली होती, त्यांचे पायसुद्धा धुवायचे आहेत, हे सगळं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं मनापासून इकडे ईश्वरी करत असते. खरं तर ईश्वरी या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत आहे. अर्णवसुद्धा आज ऑफिसला नाही आहे, तर तो घरी आहे, त्याचबरोबर घरात सगळेजण आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे ईश्वरी खूप आनंदाने हे सगळं करत आहे, कारण ही जबाबदारी तिच्यावर आजींनी सोपवलेली आहे आणि ती तिला व्यवस्थित पद्धतीने पार पाडायची आहे. त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. त्याचबरोबर आता ईश्वरी हे सगळं मनापासून करते आणि त्याचवेळी आता सर्व पादुका वगैरे सगळं आत आणलं जातं, सगळेजण असतात, आरती पूजा सगळं सुरू झालेलं आहे. आणि त्याचवेळी अर्णवसुद्धा तिथं असतो. अर्णवसुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असतो. खरं तर याच्या आधी अर्णव कधीही घरातल्या कोणत्याही पूजेमध्ये वगैरे कधीच सामील होत नव्हता, पण ईश्वरीसोबत लग्न झाल्यापासून या सगळ्या गोष्टी तो मनापासून करत असतो. सगळेजण आता पादुकांची पूजा करतात आणि या सगळ्या गोष्टी खूप मनापासून करत असतात. आणि अचानक ईश्वरी नंतर येते आणि पाहते तर काय, ताट तिच्या हातातून खाली पडतं आणि ती ओरडायला सुरुवात करते की इथल्या सुवर्ण पादुका नाही आहेत. तेव्हा सगळेजण तिथे येतात आणि तिला विचारू लागतात काय झालं. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की इथे सुवर्ण पादुका होत्या ना,
तर त्या नाही आहेत इथं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. अर्णव मग म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं आहे. वल्लरी येते आणि ती ओरडायला सुरुवात करते, म्हणजे हे सगळं ईश्वरीनेच केलं असेल. कसं आहे, एवढं मोठं सोनं कधी तिनं बघितलेलंच नाही आहे ना, त्याच्यामुळे तिनंच गायब केले असतील असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी, मिस इंदोरने असं काहीही केलेलं नाही आहे. तिच्यावर कोणतेही आरोप करायचे नाहीत, कारण ज्या गोष्टी केलेल्या आहेत, चोर कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि लवकरात लवकर तो तुमच्या समोर असेल आणि पादुकाही तुमच्या समोर असतील. आता अर्णव कशा पद्धतीने त्या सुवर्ण पादुका आणणार, ईश्वरीवरती जे बॅलंट आलेलं आहे ते कशा पद्धतीने सोडवणार आणि राकेशला पोलिसांच्या ताब्यात कसं देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.